नाशिक सिडको शुभम पार्क परिसरातील ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात पेवर ब्लॉक व गट्टू बसविण्याच्या कामासाठी फळधारक जिवंत नारळाच्या झाडाची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित नारळाच्या झाडाला फळे लागलेले असतानाच ते तोडण्यात आले। विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी याच ठिकाणी नगरसेविका व नगरसेवक यांच्या हस्ते पेवर ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला होता। त्यानंतर मंगळवारी दुपारच्या वेळेस लगेच झाड तोडण्यात आल्याने या संपूर्ण प्रकारावर संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाबाबत उद्यान विभागाचे अधिकारी परब यांच्याशी संपर्क साधला असता सदर झाड तोडण्यासाठी उद्यान विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही। घटनास्थळी पंचनामा करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। शहरात वृक्ष संवर्धनाचे संदेश देणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिचून विकास कामाच्या नावाखाली फळधारक झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पेवर ब्लॉक बसवण्यासाठी झाड तोडणे कितपत आवश्यक होते असा सवालही उपस्थित केला जात आहे। आता उद्यान विभागाच्या पंचनाम्यानंतर या प्रकरणात नेमकी कोणावर कारवाई होणार, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। वृक्षतोडींच्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।